बीडमध्ये मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. त्यांनी 3 फरार आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे आणि जलसमाधी आंदोलन केले. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत आणि आंदोलक यांच्यात चर्चा झाली. त्यानंतर गावकऱ्यांनी त्यांच्या मागणीचे निवेदन पोलीस अधीक्षकांना दिले. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मोठी खळबळ निर्माण झाली आहे. बीडमध्ये सर्वपक्षीय आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली. आता मस्साजोगचे ग्रामस्थ आक्रमक होताना दिसत आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार 3 आरोपींना तात्काळ अटक करा. हेच नाही तर संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडला हत्ये प्रकरणात आरोपी का नाही केले असा प्रश्न पोलीस अधीक्षकांना ग्रामस्थांनी विचारला. 10 दिवस का गेलं होय ना, 10 दिवस जर आरोपी नाही पकडली तर वाल्मिक कराड सोडा. मस्त जोगतं त्याला ते पालकत्व देऊन नुसतं शासनाला लाकडं पुरवायला जवळ द्या सगळं गाव झालं तर. गावकऱ्यांनी परिसरातील पाझर तलावात जलसमाधी आंदोलन सुरू केले. त्यानंतर 3 महिलांची तब्येत खराब झाली. जल आंदोलन ठिकाणी पोलीस अधीक्षक पोहोचले. त्यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली आणि पोलीस अधीक्षकांच्या मध्यस्थीनंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले. या आंदोलनामध्ये पुरुषांसह महिलांनीही मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. हे आंदोलन 2 तास सुरू होते. तरुण आणि महिला देखील या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 2 तास सुरू असलेल्या आंदोलनाला पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी भेट दिल्यानंतर गावकऱ्यांनी हे आंदोलन मागे घेतले. यावेळी कावत यांना महिलांनी जाब विचारत आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली. आता म्हणा मुख्यमंत्र्यावर राजीनामा देऊन किंवा त्याला वाल्मिक कराडला मुख्यमंत्री करा म्हणजे तो मारेल माणूस. काय जगून बी उपयोग नाही. काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. 22 दिवसांनंतर वाल्मिक कराड CID मुख्यालयात दाखल झाला. वाल्मिक कराडने आत्मसमर्पण केले. शरण जाण्याच्या अगोदर कराडने एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. खोटे आरोप आपल्यावर केले जात असल्याचे त्या व्हिडिओमध्ये त्याने म्हटले होते. वाल्मिक कराडवर गंभीर आरोप केले जात आहेत. ती CID कडून वाल्मिकी कराडची चौकशी केली जात आहे. रात्री उशिरा केस न्यायालयात वाल्मिकी कराडला हजर करण्यात आले आहेत. तेव्हा त्याला 14 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणातील अजूनही 3 आरोपी फरार आहेत. त्यांचा शोध पोलिसांकडून घेतला जातोय. या प्रकरणात मोठे खुलासे पुढील काही दिवसांमध्ये होऊ शकतात.